हॅलो. खूप दिवसांनी व्लॉग करतीये. खरं तर मला गणपती आणण्याच्या दिवसापासून करायचा होता. कसं आम्ही आणणार आहे, त्याच्यानंतर डेकोरेशनचा करायचा होता, बट समहाऊ नाही झालं पॉसिबल. सो आज मी ना गणपती बाप्पासाठी छान असे उकडीचे मोदक बनवणार आहे नैवेद्य म्हणून. आणि मी हा हार पण बनवला आहे गणपती बाप्पासाठी, छोटी घरी बनवला आहे. आणि मी असं आमच्या इथे तरी असे हार बनत नाही, मिळत नाही, आणि मिळाले तरी ते खूप एक्सपेन्सिव्ह मिळतात. त्याच्यामुळे मग आणि मला आवडतं करायला, सो मी म्हटलं चला घरी करूयात. म्हणून मग मी छान असे हे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे घेऊन आली आहे आणि तो बनवला. आणि आता मी गणपती बाप्पाला तो घालणार आहे आणि मोदक बनवणार आहे उकडीचे. तर ते पण दाखवणार आहे मी आज, उकडीचे मोदक कसे बनवणार आहे, काय सगळं वगैरे. सो येस, भेटूया. तर हा रेडी आहे. तर हेल रेडी बिडी काय तुटला. मयूर, तुटला हार माझा. दाखवताच हार तुटला. आता परत त्याला जुगाडू पद्धतीने जॉईन करतेय. खूप वेळ लागतो. असं कधी कधी वाटतं की बाहेरून आणलं असं तर परवडलं असतं. एवढी एफर्ट्स आणि मेहनत जाऊन असं काही झालं ना की खूप. आणि ना खूप आजारी पण पडले होते मी गणपती बसल्यानंतर लगेच. एवढं ना की बोलताही येत नव्हतं काही. घसा पूर्ण जाम झाला होता. म्हणजे अजून पण मला ना बोलता नाही येते, इतका असा घसा जाम झालाय. पण म्हटलं आता जातील बाप्पा, थोडेच दिवस आहेत, तर ॲटलिस्ट 2 व्लॉग्स तरी बनवेल, विसर्जनाचा आणि आजचा उकडीचे मोदकांचा. आमच्याकडे ना गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशी खूप जा जा त्या दिवशी ना खूप छान असं नैवेद्य बनवता. मला त्याचाही बनवायचा होता, पण मी तो विसर्जनाच्या दिवशी बनवणार आहे. सेम नैवेद्य त्या दिवशी पण बनतो, तर तो वाला दाखवेल तुम्हाला. त्याच्यात ना काही असं साऊथ इंडियन डिशेस पण बनवतो आम्ही गणपती बाप्पासाठी. ते खास नैवेद्य असं केळीच्या पानावरती वगैरे छान डेकोरेट करून दाखवतो आम्ही. तर तो एक विसर्जनाचा पण व्लॉग मी बनवेल वेळ मिळाला तर, कारण की ते खूप स्वयंपाक वगैरे असतात, मग नाही होत कधी कधी पॉसिबल. हे छान दिसतंय आता. तर आता हा असं बाप्पाला आहे ना घालून बघूया. ते छोटाच बनवलाय बाप्पाच्या साईजचा. आज खूप दिवसांनी जास्वंद मिळाली आहेत, रोज मिळत नव्हते. साईडला करते थोडीशी, वरचं राहू देते. कसा दिसतोय दाखवते मी, कसा दिसतोय. कॅमेरा मूव्ह करू शकते ना मी. छान दिसतोय ना आता. एक मिनिट, हात जवळून दाखवते मी. सी, मला तरी खूप आवडलं. असं वाटत नाहीये की घरात बनवलाय. छान वाटतोय एकदम. कसं वाटतंय गणपती बाप्पा. इथे खूप छान असे फ्लावर्स वगैरे पण ठेवले होते आम्ही साईडला, या साईडला सनफ्लॉवर्स, इकडे असे रोज वगैरे खूप छान केलं होतं. मी फोटो टाकेल लागलं तर. रील एक शूट केली होती ना तेव्हा आम्ही. खूप छान येते फ्लावर्स, पण आता ते फ्लावर्स सगळे वाळून गेले, त्याच्यामुळे काढून टाकले. ते किडे वगैरे होतात. परत आणायचे होते पण भेटले नाही सगळे. आता गौरी गणपती होऊन गेले, त्याच्यामुळे जास्ती फ्लावर्स पण नव्हते मार्केटमध्ये. सगळे छान छान फ्लावर्स गेले. कमळ पण आणलेलं आम्ही. तर आता मोदक बनवणार आहे मी. आणि असं काही डिटेल खूप भारी असं काही येत नाही मला. जे बेसिक रेसिपी बनवते ते बनवणार आहे. पाणी बॉईलला ठेवलं आहे आणि मयूर पण मला हेल्प करणार, सो तो पण मध्ये मध्ये येणार आहे. ऑब्व्हियसली विदाऊट मयूरची हेल्प मी काहीच नाही करू शकत. त्यानेच खोबरं किसून दिलं आहे, गुळ किसून दिला आहे, सगळं प्रायर प्रिपरेशन त्यांनी केले, त्याच्यामुळे आम्ही ते शूटमध्ये घेतले नाही आहेत. आता पटकन मला ड्रायफ्रुट्स बारीक करून दे. एकीकडे सारण पण ठेवलंय, इकडे गूळ आणि ओलं खोबरं त्याचं सारण पण ठेवलंय मी करायला. भांडं छोटं पडतंय नेमकं. माझ्याकडे एवढी भांडी नाही आहेत, जे आहेत बेसिक थोडेफार त्याच्यातच. पाणी झालंय बॉईल. आता याच्यामध्ये हे टाकून देते, पीठ टाकून देते. माझ्याकडे जे पीठ आहे ते खूप जाड आहे, म्हणून मी थोडंसं मिक्सर करून घेतलं त्याला.
काय झालं जुली? ॲज काय म्हणतो आपण त्या नेहमीप्रमाणे माझा OCD, मी फडकं घेऊनच बसलेली असते. थोडं घाण झालं की लगेच क्लीन करायला लागतं मला, त्याच्याशिवाय होत नाही. आता हे सारण बनायला थोडा वेळ लागेल, तर मग हे सारण एकदा झालं ना का मग मी पीठ वगैरे मळेल आणि त्याच्यानंतर मोदक बनवताना दाखवेल. एक छोटीशी स्टोरी सांगते तोपर्यंत. मी ना लग्नाच्या आधी एक व्हिडिओ बघितला होता असाच, ज्याच्यामध्ये ना कोणीतरी उकडीचे मोदक बनवत होते आणि पर्टिक्युलरली मला असले शिजवलेले वगैरे पदार्थ नाही आवडत, मला तेलकट तळलेले जास्त आवडतात. तर म्हटलं बघूया त्यावर गणपतीसाठी फेवरेट, आणि गणपती खूप 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 फेवरेट देव असतो सगळ्यांचा, जसं आमचं पण आहे. खूप म्हणजे खूप जास्ती असं वाटतं की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. त्याच्यामुळे मग ना मी तेव्हा मम्मीला बोलले की मला करायचं आहे उकडीचे मोदक. ती बोलली की मी कधी बनवले नाही आणि मला येतही नाही. मी तिला बोलली चालेल, काही हरकत नाही म्हटलं, पण मी बनवते. मग ना यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे थोडेसे बघितले आणि बनवायला चालू केलं. जवळजवळ ह्याला 4-5 वर्ष झाले मी बनवते, दरवर्षी बनवते. तर तेव्हा फर्स्ट टाईम बनवले होते, तेव्हा खाल्ले, टेस्ट केले आणि एवढे आवडले ना सगळ्यांना. सगळे मग पुढच्या वर्षी परत म्हणायला लागले की कधी आता ह्या वर्षी पण बनवणार का उकडीचे मोदक वगैरे असं. मग ते असं रिच्युअल पडून गेलं की आता मी दरवर्षी उकडीचे मोदक बनवते. आणि पहिले तरी मी ना एकदाच बनवायचे, म्हणजे 10 दिवस असायचं ना पप्पा एकदा. आता ऑलमोस्ट मी डेली बनवते. रोज मला कोणाचं हे येतं की अगं मला तुझे उकडीचे मोदकचा फोटो बघितला, व्हिडिओ बघितला, खायची इच्छा झाली आहे, बनवते का? किंवा असं म्हणजे ना म्हणतात मला कधी बोलवते खायला. मग ना आता हळूहळू बनवत ना, म्हणजे जसं लग्न झालं ना तेव्हापासून तर मी खूपच बनवायला लागले. म्हणजे सगळे असं फ्रेंड्स तरी इतके क्रेझी सारखे फोन करतात की मला खायचंय, आम्हाला आवडतं खूप जास्ती खायला वगैरे असं. आणि ना आमच्या संगमनेरमध्ये असं काही खूप, म्हणजे मला तरी नाही माहिती कुठे ऑनलाईन वगैरे मिळतात म्हणून. तर मग बनवते मी, चांगले बनवते. आणि सगळ्यात फनी स्टोरी म्हणजे काय माहिती आहे का, मी ना एक व्हिडिओ मोदक बनवतानाचा ना टाईम लॅप्स शूट करून टाकलेला माझ्या इंस्टाग्रामवरती, आणि तो मयूरने बघितला होता लग्नाच्या आधी. तर तेव्हा ना ते झालं, एक मिनिट हां. तर ना मयूरने तो व्हिडिओ बघितलेला लग्नाच्या आधी, आणि तेव्हा लग्न ठरल्यानंतर तो मला असं म्हणतो, म्हणजे मला नाही माहिती मध्ये काय झालं काय वगैरे, लग्न ठरल्यानंतर मला असं म्हणतो की मी ना तुझा उकडीचा मोदक करतानाचा व्हिडिओ बघितला ना, तेव्हाच मला असं वाटलं होतं की मला अशी वाईफ भेटली तर किती छान होईल, बरं होईल, आणि बघ लकीली तूच भेटलीस. म्हटलं हे असं लकीली वगैरे काही नव्हतं, हे सगळं प्लॅन्ड स्टोरी होती. ते झालं. मला त्याच्यानंतर लग्नाच्या फर्स्ट गणपती होता ना तेव्हा मी बनवले होते उकडीचे मोदक. एवढे आवडले, मयूरने ते आता फर्स्ट टाइम खाल्ले होते. त्याच्यानंतर तर मग काय मी बनवतेच आहे. आज काल आता म्हणजे यावेळेस जसं गणपती बसत तेव्हापासून ऑलमोस्ट माझी 4th टाईम असेल. तर मी बोलली का बरं एकदा व्लॉग बनवून, व्हाय नॉट की एक व्लॉग बनवून टाकूयात आपण छान असा, कारण बनवायचाच होता. गणपतीमध्ये एक पण नाही झालेला, बसवायच्या दिवशी करायचा होता बट नाही झालं पॉसिबल. मग म्हटलं यार ठीक आहे, एक तर बनवायलाच पाहिजे. मी ना रोज व्हॉट्सअपला वगैरे असं स्टोरीज पण टाकते बाप्पाचे, रोज छान छान डिफरंट फ्लावर्सने डेकोर करून असे टाकते. मला खूप आवडतं सगळे असे, म्हणजे फुलांचे बनवायला पण खूप आवडतं मला, सगळंच करायला आवडतं मला. मल्टीटास्किंग गर्ल आहे मी. हे ना असं स्लो फ्लेमवर करायला लागतं, खूप वेळ लागतो तसा. 7 वाजलेत ऑलमोस्ट. मला असं नाही, आम्ही रोज 7ला आरती करतो, पण आज माझं नाही होणार आहे, खूप वेळ लागतोय याला. बघू आता किती वेळात होईल ते. लेट्स सी. भेटूया माझं सगळं सारण झाल्यावर. बाय. आमच्या जुलीला खूप आवडतात मोदक, म्हणजे ना माहीत नाही तिला कळतं का नाही, पण ना बरोबर आरतीचा टाइम झाला ना, आपण सुरू केली ना आरती, दिवे वगैरे पेटवले, असं घंटीचा आवाज केला ना, ती कुठे पण असली ना ती बरोबर येऊन आरतीला थांबते. तिला माहिती आहे आरतीला थांबलो ना आपण तर, आणि तरच आपल्याला प्रसाद मिळेल. इवन ना
लाईट गेली. इवन ना ती प्रसाद म्हणून दुसऱ्या गोष्टी एक्सेप्ट पण नाही करत. तिला मोदकच पाहिजे असतो प्रसाद म्हणून. म्हणजे गणपती जेव्हापासून बसलेत ना तेव्हापासून तिने तिचं जेवण ऑलमोस्ट बंद केलंय. म्हणजे आम्ही तिला देत नाही. मी तर फक्त तिला तांदळाचं जे असतं ना उकड त्याचे हे बनवून देते, पारी बनवून देते, कारण डॉगला चालत नाही ना स्वीट त्याच्यामुळे. पण ती बाप रे, म्हणजे तिला खिरापत पण दिली तरी खाते, मोदकचं नुसतं पारी शिजवून उकडून दिली तरी खाते. फक्त पाहिजे मोदक पाहिजे, प्रसाद पाहिजे. कंटिन्यू आरतीला थांबते. जेवढ्या पण आरती होते तेवढ्या आरतींना थांबते आणि प्रसाद दे दे म्हणून भोगते. आरती पण घेते, ती सगळं करते. इतकं आवडतात तिला मोदक. ज्या दिवशी गणपती बसले ना त्या दिवशी आम्ही असा गणपती बाप्पांच्या हातावर ना मोदक ठेवला होता आणि सगळं झालं. मग त्याच्यानंतर आम्ही थोडे बसलो निवांत आणि आम्हाला माहीतच नाही की हिचं सगळं लक्ष त्या गणपती बाप्पाच्या मोदकावर आहे आणि आमचं लक्ष नाही आहे बघून आहे ना हळूच ती तिथे म्हणजे तिथेच बसली होती ती. आणि आम्ही म्हटलं ठीक आहे यार काहीतरी करत असेल. आम्ही तिला सांगितलं पण होतं, ओरडले पण होते मी तिला की धक्का लावू नकोस. आणि ऐकते, ती सगळं ऐकते. ती एकदम इंडियन डॉग आहे आणि आम्ही एकदम तिला ॲज अ इंडियन पॅरेंट्स ट्रीट करतो. धमक्या वगैरे देतो, फटके वगैरे खाशील म्हणून. ती ऐकते बिचारी. आणि मग ते झालं. त्याच्यानंतर तिला बोलली की तू सरक वगैरे. ती ना लक्ष नाही हे बघून हळूच गेली आणि तिथे हे केलं, हळूच चढली त्या टेबलवरती. गणपती बाप्पा जिथे ठेवले त्यांच्या त्या टेबलवरती हळूच एक पाय ठेवून चढली आणि तो मोदक हळूच तोंडाने खाल्ला. इतकी आघावे. झालंय आता हे सारण ऑलमोस्ट. आज ना थोडं जास्त स्वीट होणार आहे वाटतं हे, कारण ना गूळ थोडं जास्त झालाय माझ्याकडनं. काल केले होते मी, थोडेसे फिक्के झाले होते ते थोडेसे. आणि ना असं ते पीठ वगैरे सगळं प्रॉपर बॅलन्स असेल ना तर खायला छान वाटतं. म्हणून मी आज थोडा जास्त गूळ ऍड केलाय त्याच्यामध्ये. छान लागतं. गोड आवडतं मला, मयूरला पण, सगळ्यात जास्त तर जुलीला आवडतं. पण तिला चालत नाही. मला ना असे डॉग फ्रेंडली, पेट फ्रेंडली ना स्वीटवाले रेसिपीज शिकायच्या तिच्यासाठी. कारण तिला ना म्हणजे ती एक्स्ट्रीम फूडी आहे. म्हणजे तिला ना आपण साधं वरण भात जरी दिला ना तरी ती इतकं आवडीने खाते. पण ते पण लिमिटमध्येच देतो. बटाटा खाते ती, रताळं खाते, स्वीट पोटॅटो शिजवून असं स्मॅश करून दिला ना छान खाते, सगळं मस्त. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाल, भयानक फेवरेट आहे आमची पाल. तिला फक्त म्हणायचं की जुली पाल आली, घरातल्या सगळ्या खिडक्या दरवाजे सगळं जाऊन बघून येते ती, फक्त त्या एका पालीसाठी. झालंय सारण पण झालंय. आता ना ही उकड काढून घेते कशात तरी. हो, काल मला भयानक चटका बसला. डायरेक्ट फोड आलेत मला आज दोन्ही बोटांना माझ्या. तो होतच नसतो मयूर, म्हणून तर त्यांनी बहिणाबाईंनी लिहिलंय ना, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. ते काही उगाच नाही सुचलंय त्यांना. मग मोदक पाहिजे तुला? मोदक खायचं? मोदक बेकार गरम आहे ते, बेकार गरम. गरम आहे, गरम खूप वेळ लागतो रे. हे ना मळून वगैरे घेणंच टास्क आहे. खूप गरम आणि खूप चटके बसतात. तरी पण मळतीये मी. ते ना ह्याच्यानी ग्लासाने किंवा वाटीने मळतात ना ग. हा, ग्लासाने किंवा वाटीने मळतात ना ते. हा, पण ते मला नाही आवडत रे. ते खूप मेस क्रिएट करतो आणि ते परत ग्लास वाटी जे पण काही भरवणार आपण त्याचं पण काढत बसायला लागतं. ठीक आहे ना, एवढं काय. पण हाताला चटके बसण्यापेक्षा तर बरं आहे ना ते. काय जुली, अख्खा मोदक होई परत इथंच बसणार आहेस ना तू? शपथ, तिच्या इतकं पेशन्स हा, तिच्या इतका पेशन्स कुणीच नाही ठेवू शकत. म्हणजे ती ना
कंटिन्यू अशी खाली बसलेली असते की आषाढभूत नजरेने बघायची का? आषाढभूत नजर, हे बघा आषाढभूत नजर दाखव आपण. जुनू आषाढभूत नजर दाखव तुझी. ओ ग माझी राणी कशी बघती बघ. मम्मा काय करती? मम्मा मोदक करती ते बघ. हा गडू खायचं माझ्या बच्चाला, खायचं माझ्या बच्चाला. मोदक खायचे. इकडे मोदक देते तुला. चल चल मोदक देते. चल लवकर. हे बघ मोदक. दिसत नाहीये हाईट नाही पोहोचत बच्चा तुझी है ना. काय झालं? नाही भेटला मोदक? नाही बोलव दिलं परत. जुलू आता नाही येणार ती, आता वैतागलेली ती. आज थोडं डार्क दिसते ना सारण. हो गुळ जास्त पडलाय त्याच्यात. ठीक आहे ना, चांगली चव लागते पण. ओव्हर स्वीट होईल ते थोडं. ओव्हर नाही होणार, ठीकच होईल. काल काही इतकं अति गोड नव्हतं झालेलं. गोळे करायला हेल्प करशील का? अजिबात नाही, मला पिठाचा अजिबात हात घालायला आवडत नाही. बळत तुला माहिती ना कशाला मला पिठात हात घालायला होती. बाकी सगळं हेल्प करू शकतो मी तुला. आणि सगळ्यात महत्वाचं ते पीठ परत ते काय गोळे बिळे बिघडले आपला काही संबंध नाही त्याच्याशी. कंजना कंपनी जबाबदार नाही. गरम होतंय रे भयानक, एवढा पाऊस पडत असून सुद्धा. पाऊस पडतोय म्हणूनच गरम होतंय सोन्या. हो का? असं पण तू शाळेत बाष्पीभवन शिकली नव्हतीस का? वातावरण हिमीड होतं. मयूर शाळेतलं शिक्षण काढायचं नाही, त्याला खूप वर्ष होऊन गेलेली आहेत. हा मी तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे ना, मग माझं 5 वर्ष आणखी लेट झालेलं आहे. मी तर बरंच गोष्टी मग स्कूलमध्ये न शिकवलेल्या पण करते. तेव्हा ते ठीक आहे, तेव्हा ते ठीकच आहे, त्यात काय वाद नाही. खायला करे काही मला असं खाऊशी वाटतं आणि भूक लागल्यासारखं होतं. खायला 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 एक तर पावसा पाण्याची ऑर्डर पण येणार आहे ना. का बरं? ते लांबून येते ना आता, ते इथलं रिलायन्स बंद करतात ना ते. हा यार गुलाबजाम खाते का? का बरं? माझा घसा तुला चांगला भगवत नाहीये का? किती करणार आहेस तू मोदक? जेवढे होते तेवढे. गोळे तर करते. अगं ती दोरी घ्यायची आणि त्यांनी असं असं करायचं. नाही रे, ते नाही का मयूर, बेकरीवाल्यांकडे असतं बघ, ते बन कट करायला यूज करतात. सॉफ्ट पिझ्झा बन कट करायला, किंवा तसं वाला आणायचंय मला. डो कटर? हा डो कटर बोलता का त्याला? मी माझं ढोबळ नावाला दिलं डोल. त्याला त्या पिठाला डो म्हणतात. कटर म्हणजे कट करायला कटर. सिंपल. काही बोलत असतील पण ते पाहिजे. पण हे दोरीने पटकन होईल का? पापड आहे का तो? पापडाच्याच लाटा तोडतात का ते? अरे मयूर हे स्टिकी आहे. एकदम नवा कोरा फडका आहे. अरे हा फडका आपण ग्रीन स्क्रीन म्हणून वापरू शकतो माहिती आहे? मयूर ते उडेल इकडे. असं करायचं फक्त असंच, एवढंच करायचं. तू पुष्पा दिसतोय साज. अगं ती पाठीत उसन भरलाय, पुष्पा झालाय माझा. काहीच करता येत नाही. पुष्पा 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 पुष्पा. याचं हे कुठं आहे? थांब ते क्लीन करून घे. 2 टिश्यू पेपर दे बरं मला. हे घे. 1 2. मी ना थोडे मोदक करेल, 11 मोदक करेल पटकन, आणि स्टीम करायला ठेवेल. कारण की माझं स्टीमर पण छोटा आहे, त्याच्यात बसतही नाही. किती झाले का मी काउंट नाही केले. ते क्लीन करायचं टिश्यू पेपरनी पहिले. त्याला तेल तूप काय लावलंयस का? नाही लावायचंय. तू ना मयूर ते फडकं जरा लांब ठेव, त्याचे ना ग्रीन उडतायत. त्याला मी हातही लावलं नाही, आता ते खालीच ठेवलंय. तुला आहे ना ओसडी राईश्वर बाकी नाही असेलही, पण ठीक आहे. हे बघ बरं, ओके का? त्याच्यावर नाही लावायचंय. सरक मला हँड वॉश करू दे पटकन. छोटा चमचा होता ना रे इथे मयूर, तेवढा छोटा चमचा दे ना मला वॉश करून. छोटा चमचा तेव्हा त्याच्यात आहे मिक्सरच्या याच्यात. का बरं? आपल्याकडे वॉश केलेले चमचे नाहीत का? आहेत ना. हे बघ, किमान एवढी थिकनेस पाहिजे. हा चालेल का? फोर्क येतो. तुझी बाई भांडे धुती का लपून ठेवती तेच कळत नाही राव. एकही भांडा पटकन सापडत नाही. जर हाऊस हेल्प, सॉरी, तुझी हाऊस हेल्प.
एवढं एवढं थिकनेसमध्ये करायचं आहे. आलं? खूपही पातळ नाही, मग असं ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे हात त्याच्यावर. म्हणजे स्वतःचा नको घालू, तोडशील फोडशील. पटकन मला फक्त पहिले 5 करू दे, मग तू बाकीचे कर. तुला कळली ना किती थिकनेस ठेवायची मयूर? ते पहिले ते कसं आहे बघून नाही कळत मला. माझे मोटर स्किल्स केवढे चांगले नाही आहेत. मी दाबून बघल. हे बघ किती असेल हे? व्हर्नियर कॅलिपरच आणावं लागेल असं वाटतंय मला. गप रे व्हर्नियर वाल्या. व्हर्नियर तू कॅलिपर. इकडून येतोस का बाळ? ए यार हे काय विषय 500 डायरेक्ट. आता ना मी असं छान पटकन 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 बनवते. किती वाजले रे? 7:39 म्हणजे 7:03 म्हणजे पाऊण येऊ. अति पातळ केलास ना? नाही रे एकदम परफेक्ट आहे. फक्त ते काढायचं कसं ते नाही माहिती मला. हाताने टंगडाक टंगडाक एशी एकदम परफेक्ट आहे. तुझ्यापेक्षा बेस्ट गोल झालाय बघ त्याचा. तू केलं म्हणजे ते माझ्यापेक्षा बेस्टच असायला पाहिजे ना मयूर. मी परफेक्शनिस्ट माणूस आहे. मला कसं असतं एकदम स्वतःच फक्त कौतुक करतायत. एवढी मदत करणार नवरा भेटलाय गॅरॅटिट्यूडच नाही माणसाला काही. मयूर ह्याला हे बोलता काय ग्रॅटिट्यूड नाही, तुझे करतो ना त्याला हे बोलता काय मीपणा. अगं ग्रॅटिट्यूड तुझ्याबद्दल बोललो मी, माझं थोडी. मी गरीब माणूस. ए यार याच्यावर जागा नाही, पटकन जागा कर त्याच्यावरती पटकन. मी ना एक ट्रिक बघितली होती बरं का, कळ्या करायची. ती ट्राय करून बघू आपण. लय जाड झाला तू. म्हणजे ट्रान्सलुसंट पाहिजे ना तुला. ट्रान्सलुसंट ट्रान्सलुसंट परंट म्हणजे डायरेक्ट आरपार. ट्रान्सलुसंट म्हणजे काही पर्सेंटेज मध्ये तो ट्रान्सपरंट. बसतो का शिकवायला? बसते लगेच शिकायला. अगं इंग्रजी नाही बस ना, शिकव ना. आमचे इंग्लिशचे मास्तर चांगले होते. तुमचे सगळेच छान होते, आमचं सगळंच वाईट होतं. मी ना ट्रिक बघितली होती एक, बरं ती ट्राय करून बघते. फेल ट्रिक आहे हा. डायरेक्ट गंडलेला मोदक आहे. का मग काय व्हायला गंडायला त्याला काय गंडी. मी ना थोडस युट्यूबची ते इंस्टाग्रामची ट्रिक वापरून बघितली ना त्याला. कशाला आपण क्लासला 500 रुपये कशाला घातले? गपरे. ए याला कुठे ठेवू साहेबांना? म्हणजे तुला मी ब्रेकच घ्यायला लावलेला आहे. का शेवटची लाटी होती ना. तू बी कागद कमी घेतलाय. थांब एक मिनिट थांब, मी एक उचलणार आहे त्यातला. बघ रे मयूर, हा जुगाडू आणि हा माझा शिकलेला पद्धतीचा. मला दोन्ही सारखेच दिसते. मला आत्ता कळतंय, मला ना दाबता का नाही येते. तुझं ते बोट हे झालेलं ना, फुगलेलं आहे. हे भारी करते तू नाही का? काय ते पारी काय म्हणतात, पारीच ती म्हणतात. नाही जमते मला. कसं काय? मला असं डोकं भयानक दुखत असल्यावर सुचत नाही काही. गडबड काय करते? निवांत काय आहे आपल्याला. तुला ब्रेक घ्यायचा का? एक 5 मिनिटाचा घ्यायला. डोकं खूप दुखतंय माझं, खूप 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 दुखतंय डोकं. बरं जाऊन दे. जुले मम्माचं डोकं दुखतंय. मग काय नाचणार आहे तुम्ही लोक? एकतर ना तो हात माझा असा दुखतोय ना दाबताना. अरे करा कष्ट, देव परीक्षा घेतो मयूर. नैवेद्याची. मग ते नैवेद्य खातो, मग आपल्याला फळ देतो. वाव. कष्टाशिवाय का आहे का आपल्या आयुष्यात? छान करत आहे की तू. छान छान म्हणू नको. तू छान म्हटलास ना की मला काहीच जमत नाही. मग असं म्हणू का? वा 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 रे वा, काय सुंदर पळी पडतायत. पळी नसतं रे ते, पहिले तर पारी पडतायत. कळी असते ती. बरं कळी पडतायत. कळी. आपला काय मोदक खाण्याशी मतलब? बराच वेळ लागतो मला एक मोदक करायला. हा का? चालायचं एवढं काय त्याच्यात. चांगला करते की तू मोदक. हा DIY म्हणते, इंस्टाग्रामच्या रीला बघून केलेला मोदक. रीला बघून तू एक मोदक बिघडवला ना. हो ना.
तू रिलातले ते YouTube वर बघून हे पण चुकवलं होतं, पीठ चुकवलं होतं ना पीठ आमच्या चुकवलं होतं. वेळेस. काय तर म्हणे दूध टाकायचं. चालूच असतं ते मयूर. हे चुकल्याशिवाय माणूस शिकतच नाही ना. मग काय तर. काल खूप छान जमत होते बघ. तर काल ते लेटेस्ट होतं ना, लेटेस्ट एकदम. मला आहे ना सगळं असं वेळेत आवडतं रे करायला. सगळं खरं आहे, पण आता ते वेळ आपल्या हातात नाही आहे. प्लस आपल्याला कामं होती, शूट होतं, शूट उरकून तू हे सगळं करतेस. सगळं मल्टीटास्किंग ठीक आहे म्हणायला बरं वाटतं, पण ते करणं तितकं सोपं नाही ना. बरोबर आहे की नाही? तुला मॅगी मी बनवून देऊ का मग? काय तू बोल. काय कर, हे ना थोडंसं इकडं सरकव, मी तिकडं मॅगी बनवतो तुला. चालेल. मला एकदम सिम्पल आणि प्लेन. हा काहीच नाही, पाणी टाकणार फक्त मी त्यात. नाही, थोडा मॅगी मसाला पण टाक. हा थोडासा शिल्लक येतात. आहे का पण? काय ते तू त्याच्या त्या दिवशी पावभाजी टाकून खाल्लं ना. फक्त आता विषय असा आहे, कढई नाही आहे, मग मी पातेल्यात करू का मॅगी? पातेल्यात. हा पॅन असेल ना रे. एवढा मोठा पॅन कायला खराब करायचा? पातेल्यात होती की मॅगी. स्टीलचं नको घेऊस. मग कोणतं घेऊ? स्टीलचे सगळे दुधाचे आहेत. बरं, दुधाची का? बरं, आपण ना ते वेइंग स्केल घ्यायची का एक? हो ना, वजन करून करायला. हा, त्याच्याने काय होतं, माप आहे ना. आता मला कॉफीला पण पाहिजे ऍक्च्युली ती. कॉफीचं पण प्रमाण आहे ना, शुगरचं वगैरे ते असं प्रॉपर आलं ना की मग ते नेहमी कन्सिस्टंट राहते टेस्ट. जाऊ दे, भविष्यात मी कॉफी शॉप टाकलं मग. आपले काय ड्रीम्स आहेत मयूर. अरे मला कॉफी पाजायला आवडती लोकांना, त्यात काय. आपण मॅगी खाऊ, मग भेटू. काही प्रॉब्लेम झालाय का? काय काय झालंय? जाऊ का? हा चांगलं आहे, म्हणजे मला ते बेटर टाइम पास. चार्जर होता तो कुठे आहे? मला काय माहिती. आणि एवढ्यासाठी सगळे म्हणजे ना आम्ही 10th ला होतो तेव्हा बघायचं यार. तेव्हापासून मी बघतेच, अजून पण बघतेच. एप्रिल फुल कसं आहे ना सुजय, आधीच आयुष्य खूप लहान आहे रे. त्यामुळे त्यात जर आपण लहानासारखे वागलो ना तर ती मोठी गोष्ट आहे. असं भरल्या घरात ना अजिबात झालेत मोदक, अजून करायचं, अजून सेकंड बॅच लावायची आहे मला. बापरे, पण मी खूप थकले आता. मला एकतर ना रे मला बरं नाही वाटत आहे, असं प्रॉपर नाही का, प्रॉपरवाला बरं नाही वाटत आहे. अजून थोडासा असा वीकनेस आहे त्याच्यामुळे. हो, हे स्टीम करायला ठेवते ना आता. केशर कुठे ठेवलं मी? काल ना ग आई चटका बसला माझ्या हाताला. तुपाचं भांड धरलं गरम गरम आणि फोडच आला डायरेक्ट. मेन हाताने काही करताच येत नाही आज, त्याच्यामुळे मला कळ्या पण नाही करता आल्या चांगल्या. श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमराई सुदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षा रूप तुझे. प्रेमे अलिंगन आनंदी पूजन भावे, वाई नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं. हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय. जुलीला आरती दे. इकडे जायचं आपल्याला. अरे नाही, किचन तर इकडे इकडे जायचं. अरे नाही, देवाला ठेवायचंय. आला मोदक आला. इथे यायचं. चल इथे बस, बस इथे, बस इथे. जंप. बच्चा सिट, 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 दे. सिट.
चल चला सिट हे बघ इथे ठेवलं घे कम बस इथे. गुड गर्ल बस ते बघ समोर बघ ऐक कुत्रे अगं ही जम्प आहे का बावळट मला माईक. धर तुझा माईक. मी खाते. तू खाल्ला? मी खाल्ला एक पण मला नाही आणला तू नाही. बरी भामटी आहेस तू खाल्लास ना मला सोडून. बरं चला शेवटाला घ्या. मोदक बनवून झालेले आहेत आणि आता मी फायनली खाते आहे. खूप उशीर झाला, खूप लेट झाला म्हणजे ना. हां मला ना रील शूट करायची होती साडी वगैरे वेअर करून, पण काहीच पॉसिबल नाही झालं कारण खूप उशीर झाला आहे हे बनवून खाण्यासाठी. बिकॉज हे खरंच खूप काय म्हणतात टाईम कन्झ्युमिंग फूड आहे. ओके चलो देन हा व्लॉग मी इथे एंड करते आता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.